प्रेक्षकांनो, राणी मी होणार या नव्या कोऱ्या मालिकेचा पहिला रिव्ह्यू आपण ऐकत आहात आपल्या चॅनलवर। तर सुरुवात झाली आहे, मीरा ही नवरी झाली आहे असं तिला स्वप्न पडलं आहे आणि ती विचार करते शेवटी माझं स्वप्न पूर्ण झालं। माझ्या स्वप्नातला राजकुमार मला हवा तसा श्रीमंत मला न्यायला येणार, आज माझं लग्न होणार आणि आता इथे मीराचा नवरा तिथे आलाय असं दाखवलंय। छान दिग्दर्शन आहे मालिकेचं, म्हणजे बघायला खूपच छान वाटतंय। मीरा तिच्या होणाऱ्या नवऱ्याच्या समोर आली आहे आणि लाजत मुरडत त्याच्याकडे बघतीये। बाकीचे सगळे लोक मीराबद्दल गॉसिप करतात की खरंच मुलीने नशीब काढलं, किती श्रीमंत घराणं मिळालंय तिला आणि नवरा मुलगा पण खूप प्रामाणिक मनमिळाऊ आणि दागदागिने तर विचारूच नका, श्रीमंती ओसंडून वाहतीये। मीरा तिचं स्वप्न पूर्ण झालं असं जणू काही भास तिला होतोय। तिच्या नवऱ्याचा चेहरा म्हणजे तिच्या होणाऱ्या राजकुमाराचा चेहरा ती बघणार तेवढ्यात ती खडबडून जागी झाली आहे तिच्या स्वप्नामधनं आणि ती आहे तिच्या अस्तित्वाच्या लाईफमध्ये, म्हणजे एका सलूनमध्ये। तिथे एक बाई खूप दंगा करत असते, म्हणजे ती सुद्धा एक नवरीच आहे पण तिचं हेअर मेकअप एव्हरीथिंग जरा खराब झालंय, तिचा मेकअप आर्टिस्ट पळून गेलाय म्हणून ती रडत रडत त्यांच्या सलूनमध्ये आली आहे। या सलूनच्या मालकीन आहेत त्या तिथे येऊन दिलासा देत असतात की तुम्ही काळजी करू नका, मल्हार हे सगळं नीट करेल। मल्हार म्हणजे या मालिकेचा क्यूट चॉकलेट हिरो। मल्हार हा सलूनमध्ये येणाऱ्या प्रत्येक महिलेला तिला हवा तसा लुक देत असतो आणि तेही अगदी गोड बोलून। मल्हार अतिशय क्यूट आणि डॅशिंग हिरो आहे। मल्हारला तिथे बोलवण्यात येते तेव्हा मल्हार म्हणतोय थांबा मी बिझी आहे। मल्हार हा खूप ऑनेस्ट मुलगा दाखवला आहे आणि त्याच्या कामाप्रती त्याची ऑनेस्टी खूप छान आहे। आता या सलूनच्या मालकीन म्हणतात की मल्हारला एकच मुलगी मनवू शकते ती म्हणजे मीरा। आता मल्हारने या मॅडमला इतका सुंदर लुक दिलाय, त्या स्वतःला परी आहेत असं फील करताय आणि खरंच खूप छान दिसत आहेत त्या। मल्हार म्हणतो मॅडम प्रत्येक जण सुंदर असतोच, सुंदरता ही प्रत्येकामध्येच लपलेली असते। आता मल्हारच्या अशा गोडगोड बोलण्यामुळे सगळ्याच महिला आणि मुली त्याच्यावर फिदा असतात, पण मल्हार मात्र आपल्या मालिकेच्या हिरोईनवर फिदा आहे। मीरा तिथे आली आहे आणि म्हणतीये मल्हार चल तुला यावं लागेल रे, इमर्जन्सी आहे खाली, चल बॉस तुला बोलवत आहेत। मल्हार म्हणतो अरे यार माझे कस्टमर वेट करताय, मी नाही येऊ शकत, त्यांना कसं मी डावलू। मीरा म्हणते यार चल ना, माझ्यासाठी तू नाही येणार का, प्लीज 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 मल्हार चल। मल्हार मीराला खरंच नाही म्हणू शकत नाही आणि तो म्हणतो ठीक आहे पण माझ्या कस्टमरला मी सांगून येतोय, 5 मिनिटं दे मीरा मला। मीरा आता त्याची वाट बघतीये पण मल्हारने त्याचे कमवलेले पैसे मीराच्या हातात दिले आहे। आता त्याचे कस्टमर जे आहेत मल्हारचे ते त्याच्यासाठी वेट करायला सुद्धा तयार आहेत। आता ही जी नवरी मुलगी आहे ती खूप रडत असते की मी रिसेप्शनला उभीच राहणार नाही, अशा लुकमध्ये अशा केसांमध्ये मी कशी सगळ्यांसमोर जाऊ, मी किती स्वप्न बघितले होते, मी छान छान व्हिडिओ काढेल वगैरे वगैरे। मल्हार त्यांच्यासमोर येतोय आणि त्यांना खूप छान समजवतोय मॅडम तुम्ही काळजीच करू नका, मी आहे ना, मी तुम्हाला छान लुक देईल। पण तरीसुद्धा तिला विश्वास बसत नसतो, ती म्हणते की तुम्ही जर छान लुक दिला नाही तर मी रिसेप्शनला उभी राहणार नाही। तिच्या घरच्यांना जरा जास्तीच काळजी वाटत असते। मल्हार फायनली त्या नवरीला गोड बोलून नवीन लुकसाठी तयार करतो। आता त्या बॉस म्हणतात मल्हार थँक्यू सो मच, यू डन इट वेल आणि आपल्या सलूनची लाज राख। मल्हार म्हणतो डोंट वरी मॅडम मी आहे ना। आता जाताना सहज मीरा म्हणते मल्हारला हे सगळं सांगायची गरज नाहीये, ती तोंडातल्या तोंडात पुटपुटते पण ह्या ज्या बॉस आहेत त्या मीराला जरा अशा नको ते लुक देतात, म्हणजे जरा खुन्नस खाताय मीरावर असं दिसतंय। तर आता मल्हार या नवऱ्या मुलीला खूप छान गोडगोड बोलत असतो की मॅडम तुम्हाला माहिती आहे का आपल्या हेअरस्टाईल केसावरनं आपली पर्सनॅलिटी दिसत असते, तुम्हाला माहिती आहे तुमचे केस किती दाट आहेत, दाट केस असणाऱ्या मुली खूप स्ट्रॉंग असतात। त्यावरती नवरी मुलगी म्हणते हो मी स्ट्रॉंग तर आहे। मल्हार म्हणतो आहे ना, मग कशाला टेन्शन घेताय, मी आहे ना। आता मीरा जी आहे ना प्रेक्षकांनो ती नेल आर्टची सर्व्हिस खूप छान देते आणि तिचे कस्टमरसुद्धा तिच्यावर खूप हॅपी आहेत। मीरा अतिशय सुंदर नेल आर्ट करते, अगदी ओकेजनला साजेसं असेल अगदी तसं, आणि मीरासुद्धा त्यातनं बरीचशी कमाई करून घेते असं दिसतंय। तर आता मल्हारला ती नवरी मुलगी विचारते ज्या मुली पॉनीटेल घालतात त्या कशा असतात स्वभावाने। आता मल्हार मीराकडे बघतोय आणि मीराचं जसं वर्णन आहे अगदी तसं त्याने त्या नवऱ्या मुलीला केलं आहे की त्या मुली खूप डेडिकेटेड असतात, त्यांच्या कामाप्रती ऑनेस्ट असतात आणि बायको मटेरियल असतात, म्हणजे मल्हार आपल्या हिरोईनवर फिदा आहे असं त्याच्या बोलण्यातनं दिसतंय। तर मल्हारने त्या नवरीला एक सुंदरसा लुक दिलाय आणि ती नवरी आता छान तयार झाली आहे आणि रिसेप्शनला उभी राहायला सुद्धा तयार झाली आहे असं म्हणायला हरकत नाही आहे। तिथे एक कस्टमर आली आहे आणि ती मल्हारला शोधतीये असं मीरा गेस करते। तिच्या सोबतची जी कर्मचारी आहे म्हणजे तिची फ्रेंडसुद्धा असावी कदाचित, ती म्हणते चल मीरा काहीतरीच बोलतेस कशावरनं। मीरा म्हणते बघ तू बेट लाव, नक्कीच ती मुलगी मल्हारला शोधत असणार आहे। त्यावरती ती कस्टमर येते आणि खरंच मल्हारबद्दलच विचारते आणि ती जी मीराची
सहकर्मचारी आहे ती म्हणते तुला कसं कळलं, आणि ती म्हणते सॉरी मल्हार तर बिझी आहे आज, तुम्हाला उद्याची अपॉइंटमेंट घ्यावी लागेल. आणि ही कस्टमर मल्हारसाठी कितीही दिवस थांबायला तयार आहे, काही हरकत नाही आहे, मी मल्हार सरांकडेच ट्रीटमेंट घेणार. आता ती मीराला म्हणते तिची फ्रेंड वाव यार मीरा, माणसांना ओळखायचं कसं भारी आहे तुझ्याकडे. आणि ही जी मुलगी आहे ती सुद्धा मल्हारवर फिदा आहे. असं दोघींमध्ये छान डिस्कशन दाखवलं आहे. आता नवरी मुलगी अतिशय सुंदर तयार केली आहे मल्हारने, सगळेजण तिच्याकडे बघतच राहतात. तिचे आई मल्हारला थँक्यू म्हणते आणि सगळेजण मल्हारला बळजबरी बाहेर घेऊन जातात आणि बाहेर वरात या मुलीची वाट बघत असते. मल्हार या सगळ्यांना कंपनी देतो, रॅदर हे सगळेजण मल्हारचे आभार मानतात आणि सगळेजण मल्हारला घेऊन नाचायला लागतात. मल्हारसुद्धा यांच्या आनंदात सहभागी होतोय आणि ते सगळेजण मल्हारला एक नोटेचा हार घालतात आणि तो हार मल्हार मीराकडे टाकतो आणि तिच्या गळ्यात पडतोय तो हार आणि मल्हार खूप जल्लोष साजरा करतोय, म्हणजे त्या लोकांसोबत आनंद साजरा करतोय. पण मीरा जरा कन्फ्यूज झाली आहे की मल्हारने तिच्या गळ्यात का हार टाकला. यही तो सस्पेन्स आहे. म्हणजे हिरो हिरोईनवर प्रेम करतोय पण हिरोईनला मात्र कोणीतरी दुसराच हवा आहे, म्हणजे ती तिच्या स्वप्नामध्ये रममाण आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. मल्हार म्हणतोय की मीरा कधी ग तुला माझ्या मनातलं कळेल. इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे. पुढे खूप इंटरेस्टिंग दाखवलं आहे. तिची बॉस आहे ती म्हणत असते तू मीराला का सांगत नाही. मल्हार म्हणतो सांगतो तर खरी पण तिला कळत नाही. मीरा म्हणत असते तू आणि माझा नवरा शक्यच नाही आहे. आता हा मल्हार त्याच्या घरी आला आहे आणि त्याच्या वडिलांना बहुतेक त्याचं प्रोफेशन आवडत नाही. ते म्हणतात काय रे बाबा केस काप्या, आलास का केस कापून. आता मल्हार त्याच्या रिअल लाईफमध्ये नेमका कसा आहे हे बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे आणि मालिका खूप छान आहे प्रेक्षकांनो, नक्की बघा. आणि रिव्ह्यूज ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय ऑल रिव्ह्यूज. धन्यवाद.